आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुम्ही इतक्यात काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण सरकार दिवाळीपूर्वी सामान्यांना आनंदाची बातमी देण्याची तयारी करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून जीएसटी मध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली होती। या घोषणेनुसार आता जीएसटीच्या दोनच दरांचा 5% आणि 18% प्रस्ताव आहे। त्यानंतर 20 आणि 21 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या मंत्री गटाच्या बैठकीत 12% आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे। आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरकार आता कापड आणि खाद्यपदार्थांना 5% जीएसटी स्लॅब मध्ये आणण्याचा विचार करत आहे। नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म अंतर्गत सामान्य नागरिकांवरील कराचा बोजा कमी करण्यासाठी विशेषतः खाद्यपदार्थ आणि कपड्यांवरील जीएसटी 5% केला जाऊ शकतो। एका प्रमुख वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार सरकार काही सामान्य सेवांवरील जीएसटी दर देखील कमी करून 18% वरून 5% वर आणण्याचा विचार करत आहे। याशिवाय बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन सिमेंटसह इतर अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या योजनेवरही चर्चा केली जाऊ शकते। सिमेंटवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे। या संभाव्य बदलांमध्ये टर्म इन्शुरन्स आणि आरोग्य विमा पॉलिसींवरील जीएसटी पूर्णपणे रद्द केला जाऊ शकतो। तसेच 4 मीटर पर्यंतच्या छोट्या गाड्यांवर 18% जीएसटी कायम ठेवला जाईल, तर मोठ्या गाड्या 40% जीएसटी स्लॅब मध्ये राहू शकतात। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।